मंजूर झालेल्या नागोठणा बसस्थानकाच्या भूमिपूजना प्रसंगी उपस्थित असणारे ज्यांच्या हस्ते सुरुवातीलाच श्रीफळ वाढवून या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं ते माजी मंत्री ज्येष्ठ नेते आपले मार्गदर्शक रविशेठ पाटील, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय मंत्री भरतशेठ गोगावले, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोरभाई जैन, आदरणीय भाई टक्के साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सोपानजी असतील, मनोजजी असतील, नरेंद्र शेठ असतील, देवरे साहेब असतील, भारतीय जनता पक्षाचे उपस्थित झालेला होता. मला आठवते विधान परिषदेमध्ये अनिकेत भाईंनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन मंत्री महोदयांनी त्या संदर्भातला निधी हा उपलब्ध करून दिला होता. मधल्या कालावधीमध्ये काही कारणास्तव तो निधी त्याला स्थगिती प्राप्त झाली, पण ज्याचा उल्लेख अण्णांनी म्हणजे रविशेठ पाटील साहेबांनी या ठिकाणी केला की प्रताप सरनाईक साहेबांकडे त्यांनी या संदर्भातली मला वाटते अधिवेशनाच्या कालावधीमध्येच मीटिंग घेतली आणि पुन्हा एकदा या कामाला गती मिळण्याच्या दृष्टिकोनातून 2,73,00,000 या 76 लाख 2,80 लाख या आपल्या कामासाठी मंजूर झाले. खरं तर नागोठण्याचं हे बसस्थानक 73 साली पहिल्यांदा मला वाटते बांधण्यात आलं आणि तत्कालीन परिस्थितीनुसार त्यावेळेसच्या गरजेनुसार हे तिथं बांधण्यात आलं होतं. पण बांधण्यात आलेलं असताना त्यावेळेसची असणारी गरज, आत्ताची असणारी गरज, आत्ताची असणारी व्यापकता ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या या सरकारमध्ये सरनाईक साहेबांनी एसटी स्टँडची गरज होती. पूर्वी ह्या ठिकाणी पूर्वीच्या काळात समुद्रमार्गे सुद्धा वाहतूक चालू होती फार पूर्वीच्या काळात, पण आता ती वाहतूक बंद झाली. एसटीने या ठिकाणी हे लवकरात लवकर स्टँड व्हावं त्यासाठी मी अनेक वेळा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर त्याला आजची ही फलश्रुती प्राप्त झाली. मी खरं म्हणजे धन्यवाद देईन की प्रताप सरनाईक साहेबांना, कारण या खात्याचे मंत्री ते आमचे, त्यांनी अनेक वेळा चांगली सकारात्मक भूमिका घेतली. या ठिकाणी हा स्टँड होणं गरजेचं आहे आणि ह्या स्टँडला खरं बहुउद्देशीय काम आहे आणि ह्या बहुउद्देशीय कामामुळं या ठिकाणी येणारे जाणारे लोक जे आहेत ते खरं म्हणजे हा परिसर मुद्रा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आजच्या या नागोठणे बस स्थानकाच्या अत्यंत चांगलं काम होणार आहे. त्याच्या कामाचं भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला. ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री आणि आत्ताचे आपले आमदार आदरणीय रविशेठ, आमच्या विधिमंडळातील सहकारी आणि मंत्री अदितीताई, आमचे मनोज शिंदे, त्याचप्रमाणे आमचे किशोर शेठ, त्याचप्रमाणे बनवतोय म्हणजे आम्हाला पूर्ण कल्पना आहे. ज्यावेळेला आम्ही जिल्हा परिषदचे सदस्य होण्याच्या अगोदर आम्ही एसटीनेच प्रवास करायचो आणि बरेचसे लोक आपण एसटीने करायचे आणि त्या एसटीच्या प्रवासामुळे आमच्या महाडवरून आल्यानंतर नागोठण्याला इथं थांबा असायचा. इथं असून मग आम्ही त्यावेळेला भाकऱ्या आणायचो, तो इथं खाऊन मग आमचं पुढं वाटचाल असायची. तर तेवढं आमच्या लक्षात आहे. आणि आता पण मग सांगितलं 2,76,95,181. तर अशा प्रकारे 3.25 कोटीचा ह्याला हा एस्टिमेट आहे. 3.25 कोटीच्या वरती आता रविशेठनी सांगितलं की त्याला आणखीन जरी जास्त पैसे लागले, मंत्री आपल्यात, मुख्यमंत्री आपल्यात, उपमुख्यमंत्री दोन्ही आपल्यात, त्याच्यामुळे नागोठण्याला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत याची जबाबदारी आम्ही तिन्ही मंत्री घेतो. हा मला तुम्हाला शब्द आहे. कारण प्रताप सरनाईक अत्यंत दिलदार माणूस आहे आमचा. आता जवळजवळ बऱ्याचशा एस टी स्टँडला पैसे आलेले, हे पैसे
मला वाटतं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा.